मास्टर्स वर्सेस मड बी मास्टर्सचे दोन फायनलिस्ट संघ आजच्या या स्पर्धेमध्ये आहेत. श्री साईनाथ क्रिकेट क्लब आयोजित मर्यादित शतकांच्या 40+ स्पर्धेमध्ये दोन संघ फायनलिस्ट आलेले आहेत. एका बाजूला मड, दुसरा संघ जो उतरलेला आहे तो संघ आहे मनोरी मास्टर्स. चला मड बी लवकर या, तिसरा फलंदाज देखील पाठवा. सलामीचे फलंदाज नेहमी आपण बघतोय की 45 वर्षावरील पाहिजे. दोन्ही खेळाडू 45च्या वरचे पाहिजे. आणि गोलंदाज देखील पहिला जो गोलंदाज शतक टाकेल तो देखील 45चा पाहिजे. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. स्ट्राईकवर मंगेश, नॉन स्ट्राईकवर रोशन भगत. आणि बघा पहिलं शतक टाकण्यासाठी कोण गोलंदाज येतोय. फायनलिस्ट दोन संघ, फायनलचा सामना, मेगा फायनल. मड बी जर फायनल जिंकला तर विवेकजी कदम साहेबांकडून त्यांना एक हॉटेल आहे मडला, तो मला वाटतं त्याच्यामध्ये त्यांना एक पिकनिक दिली जाईल. सायना रिसॉर्ट, सायना रिसॉर्टमध्ये त्यांना एक पिकनिक आहे. स्ट्राईकवर मंगेश, नॉन स्ट्राईकवर रोशन. आणि बघा पहिलं शतक कोण टाकण्यासाठी तयार होतोय. टाइम जास्त घ्यायचं नाहीये. मनोरी मास्टर जरा आपलं लवकर शतरक्षण लावून घ्या. फ्रान्सिस पहिलं शतक टाकण्यासाठी सज्ज होतोय. जो आपल्या कोली अग्रेक्ट समाज मंडळामध्ये 50+ स्पर्धा देखील खेळला होता, जी कल्याणला टुर्नामेंट झाली होती. त्याच्यामध्ये बेस्ट बॉलरचं प्राइज आपले माननीय श्री किशोरजी केणी, कोली अग्रेक्ट समाज मंडळाचे अध्यक्ष, यांना दिलं होतं. बेस्ट फिल्डिंगचं प्राइज सुधीर यांना दिलं होतं. आणि मॅन ऑफ द सिरीजचं प्राइज प्रमोद पाटील याला दिलं. म्हणजे 3 चांगलेसे खेळाडू निवडले गेले होते फायनलमध्ये. आणि 3 खेळाडू आपल्या या मुंबई परिसरातील होते, कोली अग्रेक्ट समाज मंडळाचे. आणि आपली जो संघ होता 50+चा तो रनरअप संघ होता, उपविजेता होता. फ्रान्सिस पहिला चेंडू उंच उडालेले शतरक्षक कोण समोर येतोय. संतोष, त्याचा थोडा पुढे टप्पा पडल्यानंतर थोडा तिथून एक्स्ट्रा बाउन्स आलेला आहे. 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. तिसरी धाव देखील 2 फलंदाज पूर्ण करतायत. पहिल्या चेंडूवर 3 धावांचा फटका येतोय. 3 धावसंख्येने मंगेश यांनी आपला धावसंख्येचा श्री गणेशा 3 या धावसंख्येने केलेला आहे. संघाला देखील 3 या धावसंख्येवर पोहोचवलेलं आहे. यष्टिरक्षकाची भूमिका दिगंबर कोळी यष्टीना चिटकून उभा आहे. फर्स्ट लेगच्या दिशेने आपण दयानंद यांना बघतोय. फाईन लेगच्या दिशेनं अरविंद उभा आहे. पुन्हा एकदा चेंडू टाकला जातो आणि चेंडू पडल्यानंतर थोडा इन स्विंग होते. पडल्यानंतर थोडा काठा बदलतोय चेंडूचा. आणि यष्टिरक्षकाची भूमिका चांगली पार पाडतोय तो दिगंबर कोळी. एक सामन्यामधून खेळला नव्हता, पण या सामन्यामध्ये त्याला एक चांगली अशी संधी भेटलेली आहे. पुन्हा फ्रान्सिस गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. रोशन भगत समोर फलंदाज आहे. पुन्हा एकदा एकदम डिफेन्सिव्ह खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. शतरक्षण केलं जाईल. एकच सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 4 या धावसंख्येवर.
बॅटिंग फर्स्ट मडबी याने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 4 धावा केलेल्या आहेत. गोलंदाजसाठी गोलंदाज फ्रान्सिस पार्लेकर, समोरून आपल्या बीना सिंग मॅडम येत आहेत. पुढचा चेंडू उंच उडालेला आहे, शतरक्षक समोर आहे चेंडूच्या. चांगलं शतरक्षण, बोर्ड खरोखरच अप्रतिम असं शतरक्षण. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला धावतायत पण तो थ्रो थोडा खराब येतोय, त्याच्यामुळे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि खरोखरच कौतुक करावं लागेल ते संदीप कोहली यांचं की त्यांनी ते शतरक्षण करून 4 धावा वाचवलेत. उंची पूर्ण आहे, उंचीचा फायदा भेटलेला आहे. मॅडम बीना सिंग येत आहेत, त्यांना देखील आपण हार्दिक स्वागत त्यांचं देखील या साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी बीच्या वतीनं. धाव संख्या झाली 6, 4 चेंडूमध्ये आतापर्यंत धाव संख्या 6 गोलंदाजीसाठी फ्रान्सिस. आणखी एक फटका इथं लागलेला, पण चेंडू कुठं लँड होतोय? चेंडू लँड झालेला, बघा किती धाव संख्येसाठी जाईल. आणि चेंडू पोहोचतोय तो 2 या धाव संख्येसाठी. डिक्लेरेशन झोनमध्ये या 2 धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 8 या धाव संख्येवर. मैडम बीना सिंह यांचं इथं आगमन झालेले, हार्दिक स्वागत. तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं मैडम बीना सिंह का. साईनाथ क्रिकेट क्लब और कोरियाग्री एकता समाज मंडल की तरफ से आज के इस आयोजन में हमें साथ देने वाले, हमेशा ही हमारे हर उत्सव में हमारी हर एक ज़रूरत के ऊपर कार्य करने वाले और सहयोग देने वाले समाज सेविका सम्माननीय सौ बीना सिंह ताई यहाँ पर मौजूद है. बीना जी, आपका शुक्रिया और तहे दिल से आपका धन्यवाद आपके सहयोग के लिए. बहुत बहुत आभार आपके उपस्थिति के लिए. साईनाथ क्रिकेट क्लब की तरफ से बीना जी को सम्मानित किया जा रहा है. बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद आपके उपस्थिति के लिए, आपके सहयोग के लिए. ओवर टू यू मनोज जी. बीना सिंग मॅडम जे आलेले आहेत त्यांचं इथं सन्मान होतोय. कोली अग्रिक्त समाज मंडळाचे समाजसेवक म्हणजे आपले जे अध्यक्ष आहेत किशोरजी केणी यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथं सन्मान होतोय. चला, सामन्याला त्वरित सुरुवात व्हायला हवी. कमीत कमी चर्चा आणि जास्तीत जास्त ॲक्शन प्लीज. यस, कमीत कमी चर्चा आणि जास्त क्रिकेट असं म्हटलं जाईल. कारण तो बघा आता आपण बघतोय की जे झाडाचे शॅडोज आलेले आहेत ते देखील ग्राउंड जवळ पोहोचत चाललेले आहेत. सामन्याला सुरुवात, दुसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज, दुसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज स्वप्नील याच्याकडे चेंडू दिलेला आहे. पहिल्या शतकामध्ये धावा आल्यात 12. बघा दुसऱ्या शतकामध्ये धावा किती येत आहेत. हा फायनलचा सामना आहे. सर्व प्रेक्षकांच्या आणि जे मान्यवर आले त्यांच्या माहितीसाठी पहिला चेंडू खेळला जातो. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेनं, शतरक्षण केलं जाईल. फ्रान्सिस यांच्याकडून फक्त एक सिंगल मिळेल. त्या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 13 या धावसंख्येवर. 4 षटकाचा सामना आहे आणि 4 षटकामध्ये कमीत कमी धावा आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न, म्हणजे कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न केला ते मनोरी मास्टर संघ आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला ते मड बी मास्टर संघ. एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, स्लो आम पद्धतीने थोडा चेंडू टाकला. मंगेश थोडा पुढे आला होता, क्रीज सोडून आला होता, स्टेपआउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. एस टी रक्षक दिगंबर यांनी एस टी चित करण्याचा प्रयत्न देखील केला होता,
पण तो फलंदाज होता तो पुढे आल्यानंतर लगेच मागे वळाला आणि त्यात पोचलेले आहे. धावसंख्या रोखून ठेवली ती 13 या धावसंख्येवर. पण एकदा ऑन साईडला चेंडू येतोय, एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी बघूया, चांगला थ्रो येतोय पण 2 धावा तिथं पूर्ण झाली. चांगलं बॅकअप फ्रान्सिस यांच्याकडून. 2च धावा मिळतील. 2 धावीच्या साणी धावसंख्या पोचलेली ती 15 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत स्वप्नील याच्याकडून झाली. 3 चेंडूवर फक्त 3 धावा दिलेले आहेत. धावसंख्या झाली ती 15. गोलंदाज आता मात्र चेंडू थोडा खूप ऑफिसच्या बाहेर होता. पंचांचा इशारा वाईटचा येतोय आणि वाईटचा इशारा आल्यामुळे तर धावसंख्या पोचली ती 16 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वळवला जातोय. चेंडू एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो येतो तरी देखील 2 धावा पूर्ण करतात. दोन्ही फलंदाज खूप चांगले, रनिंग बिटवीन चांगले आहे. दोन्ही फलंदाजाची चांगले हाय कोऑर्डिनेशन आहे. त्याच्यामुळे या 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावीच्या सायणी धावसंख्या पोचलेली आहे ती 18 या धावसंख्येवर. गोलंदाज स्वप्नील आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. पुढचा चेंडू उंच उडालेला पण क्षेत्ररक्षक मात्र तिथं दिसत नाहीये. टप्पा पडला जातोय. 2 धावा पुन्हा एकदा धावून काढलेले आहेत. तिसरी धाव इथं बघूया. तिसरी मात्र होणार नाहीये. या 2 धावसंख्येने तिसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज मंगेश इथं बाद होतोय. या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 20 या धावसंख्येवर. वीस या धावसंख्येवर धावून पोहोचलेले. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या शतकातील. स्वप्नील गोलंदाजीसाठी तयार. हो, इथं शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला पण क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट आहे. एक धाव पूर्ण केले जाईल. आणि बघा दुसरी देखील धाव पूर्ण झाले पण बॅकअप तिथं नाहीये. तिसरी देखील धाव पूर्ण केली जाते. 3 धावा ज्या 2 होत्या त्या 3 मध्ये कन्वर्ट केल्या जात आहेत. या 3 धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली ती 2 शतकाच्या अखेरीस 23 या धावसंख्येवर. दोन शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 23. बघा तिसरं शतक कोण घेऊन येतोय. तोपर्यंत आदित्याने एक चांगलं गाणं वाजवण्याची संधी भेटलेली आहे.
2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 23. गोलंदाजसाठी गोलंदाज डॅनी पावल्या या चेंडू या गोलंदाजाच्या हातात चेंडू आहे. तो तिसरं शतक टाकण्यासाठी येतोय. 2 शतकामध्ये आतापर्यंत 23 धाबा. पहिल्यामध्ये आल्या त्या 12, दुसऱ्यामध्ये आल्यात 11. चेंडूवर येतोय षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार रोशन भगत याच्या बाटीतून आलेले. धावसंख्या झाली ते 29. तर त्याची पुन्हा एकदा गोलंदाजसाठी गोलंदाज डॅनी पावले आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. रिव्हर्स स्वीपचा फटका पण शतरक्षक चेंडूच्या खाली परेश आहे आणि तो झेल पकडला जातो आणि रोशन भगत हा फलंदाज बाद झालेला आहे. इथं नंबर 2चा फलंदाज बाद होतोय मास्टर बी संघाचा. बघा फायनल जर जिंकला मडवी संघ तर तुम्हाला साईना हॉटेलमध्ये एन्जॉय करायला मिळेल, पण तिथं तुम्हाला नॉनव्हेज नाही मिळणार, पण व्हेजचं सगळे काही मेन्यूज मिळतील. नवीन फलंदाज आहे तो प्रमोद पाटील. एक डावखुरा फलंदाज, एक आक्रमक फलंदाज. धाव संख्या 29. धाव संख्या झालेली आहे. 2 षटक आणि 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. शतरक्षण लावलं जाते का. प्रमोद पाटील एक आक्रमक हार्ड हिटर फलंदाज आहे आणि त्याला रोखण्यासाठी काम इथं केलं तर डॅनी पावले यांच्याकडून ऑन साईडला 4 शतरक्षक बाउंड्री लाईनचा ताबा ठेवलेला आहे. डॅनी पावल्या राईट मोड द विकेट मारा. चेंडू टाकला जातो आणि चेंडू पंचांच्या दृष्टिकोनातून हा चेंडू व्हाईट बॉल घोषित होतो. एक अवांतर धाव. या अवांतर धावेच्या सारणी धावसंख्या पोचली ती 30 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज. पुढचा चेंडू इथं उंच उडालेल्या शतरक्षक समोर येतोय. इथं झेल सुटतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. या 2 धावीच्या सारणी धावसंख्या पोचली ती 32 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला फिरवला जातोय. तिथं देखील एक जास्तीत जास्त बघूया सिंगलवरच दोन्ही फलंदाज समाधानी झालेले आहेत. या सिंगलच्या सारणी धावसंख्या पोचलेली आहे ती 33 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 33. धावसंख्या 33. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकात पुढचा चेंडू घेऊन येतोय अमित सातारे या फलंदाजाला. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा वेट फॉर द अंपायर सिग्नल. पंचांचा इशारा तो 22चा एक अवांतर धाव. या अवांतर धावेच्या सारणी धावसंख्या पोचली ती 34 या धावसंख्येवर. गोलंदाज पुन्हा गोलंदाजीसाठी तयार होतोय.
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस चेंडू जातोय ऑनच्या दिशेनं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला धावण्याचा प्रयत्न केला जातोय, पण इथं अमित सातारे हा फलंदाज इथं बाद होतोय. मला वाटतं दोन्ही फलंदाज मध्ये आले होते आणि दोन्ही फलंदाजाकडून कोण फलंदाज मात्र बाद झाले ते बघायला मिळेल. पण अमित सातारे पेवेलनचा रस्ता पकडत चाललेला आहे. याचा अर्थ की अमित सातारे हा फलंदाज इथं बाद होतोय. धाव संख्या झाली ती 35 आणि फलंदाज बाद झाले ते 3 शतकाच्या अखेरीस. आता बघूया शेवटचं शतक कोण घेऊन येतो. तोपर्यंत डीजेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. धाव संख्या झाली 35. जरा बाजूला. धाव संख्या 35. संतोष शिरुके आपल्या शतकातील पहिला चेंडू घेऊन येतोय. पहिला चेंडू स्पीडचा फटका इथं बघायला मिळतो. चेंडू जाते फाईन लेगच्या दिशेनं. दिगंबर तिथं पोहोचतो. एक सिंगल मिळेल. बॅटच्या खटने लागून ती धाव मिळते. सोमनाथ यांना एक धाव भेटलेली. एक धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 36 या धाव संख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज संतोष शिरुके ज्यांनी कालच्या शेवटच्या सेमीफायनल जी गोलंदाजी केली होती, अप्रतिम गोलंदाजी. त्याच्याचमुळे तर फायनलमध्ये खेळताना तो संघ दिसतोय. पण आज सुदर्शन देखील नाहीये, अनिल कोहली देखील नाहीयेत. फुलटॉस चेंडू झेल उडालेला आहे. ओ इथं अरविंद याच्याकडून देखील झेल सुटतोय. 2 इथं जीवदानं भेटलेले आहेत. येस, एक धाव काढली, दुसरी धाव घ्यायची होती पण त्याच्यामध्ये मूडमध्ये नव्हते प्रमोद. बघा इकडला जो संघ मालवणीचा मास्टरचा जो संघ आहे तो एक्सरला खेळतोय. तो संघ फायनलमध्ये तिथं त्यांनी प्रवेश केलेला आहे. म्हणजे धर्मेंद्र जो संघ आहे, ज्ञानेश, धर्मेंद्र, प्रमुख, तिथं मिलन वगैरे खेळतायत. तो संघ फायनलमध्ये तिथं प्रवेश केलेला आहे इथं एक्सरला. हार्दिक स्वागत, कॉंग्रॅच्युलेशन मालवणी संघ तुमचं. इथं देखील 2 संघ मालवणीचे होते पण ते दोन्ही संघ फायनलमध्ये प्रवेश केला नव्हता. पण एका संघाने तिथं केलेला आहे प्रवेश. पुढचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. एक धाव पूर्ण केली जाईल आणि दुसरी धाव इथं बघा हे प्रॉब्लेम्स असे होत आहेत. मग आता तिसरी देखील धाव पूर्ण होते. होम डिलिव्हरी आली होती पण ती पेमेंट करण्यासाठी थोडं उशीर झालं, त्याच्यामुळे तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. 2 होत्या तिथं 3 मध्ये कन्वर्ट केल्या जात आहेत. त्या 3 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 40 या धाव संख्येवर. धाव संख्या झाली 40. अजूनपर्यंत 3 चेंडूचा 3 चेंडूचा खेळ येणं बाकी. 3 चेंडूमध्ये किती धावा कुठतात प्रमोद पाटील, एक हार्ड हिटर फलंदाज. फुलटॉस चेंडू, पण फुलटॉस चेंडूला जास्ती बघा झेल, बघा डॅनी पावले आणि तो झेल पकडलेला आहे. बॅलन्स गेला होता पण त्यांनी दोन्ही हात खाली ठेवले आणि तो झेल पकडून प्रमोद पाटील यासारखा फलंदाज तिथं बाद झालेला आहे. 40 या धावसंख्येने चौथा फलंदाज इथं बाद होतोय मड मास्टर बी या संघाचा. ही स्पर्धा ठेवण्याचा मान भेटलेला आहे.
आणि त्याची काही वेळानंतर इथे सांगता देखील होईल. फायनलचा सामना आहे. दोन चेंडूचा खेळ बाकी. धाव संख्या झाली 40. स्ट्राईकवर राहुल, एक हार्ड हिटर फलंदाज. चांगला चेंडूवर ऑन द राईज खेळला. आता चेंडू तर लॉंग ऑनच्या दिशेनं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला धावतायत. दुसरी धाव देखील इथं पूर्ण झालेली आहे. बरोबर फेकला होता, कारण राहुल याचं लक्ष नव्हतं. आणि 2 धावा मिळतात. त्या 2 धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 42 या धाव संख्येवर. लास्ट बॉल आहे आणि या लास्ट बॉलवर एक मोठ्या फटक्याची गरज आहे मडबी मास्टर्सच्या संघाला. संतोष रुके, एक चांगला गोलंदाज. उलटा चेंडू होता पण तो स्टेप बरोबर पुढे गेलेला नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा धावून काढलेले आहेत. थ्रो दिला जातोय आणि तिसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये राहुल हे फलंदाज बाद होतात. याचा अर्थ की धाव संख्या झाली 44 आणि 45. धावेचं टार्गेट मनोरी मास्टरच्या संघासमोर जिंकण्यासाठी ठेवलेलं आहे. आवाज तुम्हाला डीजे जाईल. डीजेचा आवाज संपल्यानंतर पुन्हा किशोरजी गिरव तुम्हाला 4 शतकाचं समालोचन देतील. बॅक टू आदित्य. समयी आमच्या मंचावरती उपस्थित असलेले कोळी आगरी एकता समाज मंडळाचे विश्वस्त
सन्माननीय मुकेशभाई भंडारी, तसेच कोळी आगरी एकता समाज मंडळाचे अध्यक्ष किशोर केणी साहेब, कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष हेमंत भंडारीजी यांचं मनपूर्वक स्वागत मी पुन्हा एकदा करेन. आजच्या आमच्या या उत्सवाला उपविभाग प्रमुख सन्माननीय संदीप कोळी साहेब यांचंही सहकार्य लाभलं. संदीप जी, आपलंही मनपूर्वक आभार. और आज हमारे साथ इस मंच पर इस क्षेत्र की समाज सेविका बीना सिंह मैडम भी उपस्थित हैं. बीना जी, आपका भी हार्दिक स्वागत, तहे दिल से शुक्रिया आपके योगदान के लिए और आपके समय के लिए. मनोरी संघ धावा गरजेच्या 45 आणि त्वरित हा सामना सुरू व्हायला हवा. बघा, येस, मेगा फायनल 45 धावांची गरज मनोरी संघाला विजयासाठी. 6:30ची वेळ झालेली आहे. काही क्षणांपूर्वी आपल्याला थोडासा एक वाद पाहायला मिळाला. 5 षटकांचा सामना ठेवा. आता तुम्ही विचार करा, जर 5 षटकांचा सामना असता तर किती दिरंगाई अजून झाली असती. येस, आपल्याला 2 षटकांचा सामना खेळावा लागला असता. तर याच गोष्टी असतात कमिटींना, ज्यांच्यावरती कधी कधी प्रेक्षकांना वाटतं, समर्थकांना वाटतं की कमिटी कठोर आहे, पण कमिटीचे जे निर्णय असतात ते कठोर जरी असले तरी आयोजकांच्या फेवरमध्ये असतात, जेणेकरून ही स्पर्धा जी आहे ती अधिक मनोरंजक होईल. 45 धावांची गरज, 45 नीडेड. मनोरी संघ, संदीप आणि परेश यांची जोडी. 45चे खेळाडू सलामीवीर असतात. 45चा गोलंदाज सलामीला गोलंदाजीला येतो. या नियमाचं भान कप्तानाने ठेवलं. या नियमाचं भान प्रत्येकाला असणं गरजेचं. क्या बात है, स्वागत नहीं करोगे हमारा? षटकार. संदीप, पहिल्या चेंडूवरती मंगेशचं स्वागत षटकाराने. प्रेक्षकांनी थोडंसं मागे बसायचंय. मनोरीचे जे समर्थक आहेत त्यांनी कृपया थोडंसं मागे बसा, जेणेकरून कुठल्याही पद्धतीचा अपघात तेथे होणार नाही आणि तुमचा खेळाडू सुद्धा गोंधळणार नाही, कारण की तिथे खेळाडू कोण आहे ते ओळखणं सुद्धा कठीण आहे. संदीप, दुसरा चेंडू पुन्हा संदीप. एक्सलेंट एफर्ट, ब्रिलियंट एफर्ट, अतुलनीय असा एफर्ट, वेल डन. समर्थ, समाज आहेत तेथे आणि काय जबरदस्त क्षेत्र रक्षण. मनोरी संघाचे जे प्रेक्षक आहेत, प्लीज मी पण त्यांना विनंती करतोय, कळकळीची विनंती की जरा मागे व्हा, प्लीज मागे व्हा. इनास पावल्या, प्लीज त्या प्रेक्षकांना जरा मागे घ्यायचंय. मंगेश यांचा पुढचा चेंडू फ्लिक ऑफ द रेस्ट. क्षेत्ररक्षक तेथे तैनात. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये धाव मिळालेले आहेत. 2 फ्लॅट थ्रो, क्विक अँड फ्लॅट थ्रो नक्कीच होता, पण चांगली तालमेल संदीप आणि परेश यांच्यामध्ये. 11 धावा झालेल्या आहेत. 21 चेंडूंवरती 34 धावांची गरज. 971 इज द रिक्वायर्ड रन रेट. सिंगल धाव मिळाले. हॅलो चेक. सिंगल आणि सिंगलमुळे धावांची गरज. 20 चेंडूंवरती 33. यावेळेला मात्र योग्य पद्धतीने चेंडू मिडल झाला नाही. वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये, तरीही एकेरी धाव मिळेल. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 11 वरती आणि 11 धावांचीच गरज प्रत्येक षटकामागे असेल. मनोरी संघ या धावांचा पाठलाग करताना रणगती जी आहे ती 11हून जास्त ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि अशा प्रकारचे अतिरिक्त रन जे आहेत त्यांची
सफर या 45 धावांची अधिक सोपी करू शकेल. मंगेश टू परेश, पुढे सरसावत मिड विकेटच्या दिशेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लेग बायच्या रूपानं मिळाली धाव आणि अशाच पद्धतीनं पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 15, 0 गड्यांच्या मोबदल्यात. येथून 18 चेंडू 30 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे 10 धावा गरजेच्या. 18 बॉल्स 30 नीडेड. DJ आदित्य. बॅडलाट होत चाललेली आहे. सूर्यप्रकाश थोडं कमी होत चाललेलं. धावसंख्या झाली 15, अजूनपर्यंत 30 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत 18. दुसरं शतक टाकण्यासाठी प्रमोद पाटील येत आहेत. बॅक टू किशोर. प्रमोद टू परेश, पुढे सरसावा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाची बॉडी मुवमेंट पाहिली होती प्रमोद यांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संदीप आणि परेश यांच्यामध्ये फार चांगली तालमेल आपल्याला पाहायला मिळाली आणि मड बीच्या क्षेत्ररक्षकांमध्ये थोडंसं कॅज्युअल अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. बघा, युनिट टेस्टमध्ये तुम्ही चुका कराल चालेल, सेमिस्टरमध्ये चुका कराल चालेल, प्रिलियममध्ये चुका कराल चालेल, पण बोर्ड एक्झामिनेशनमध्ये जर तुम्ही चुका कराल तर त्या चुका चालणार नाहीत. यू मस्ट बी ॲक्युरेट. आपल्याला ॲक्युरेसी असणं गरजेचं आहे, आपल्याला सतर्क असणं गरजेचं आहे. थोडंसं कॅज्युअल आपण आलात, थोडंसं अशा पद्धतीमध्ये आपण जर क्रिकेट खेळालात फायनलमध्ये तर थोडीशा आपल्या समस्या वाढतील, थोड्या नाही थोड्या जास्त वाढतील. मनोरी संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 18. 17 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज. 17 बॉल्स 27 नीडेड. रिक्वायर्ड रन रेट इज ऑलमोस्ट 10. प्रमोद टू संदीप आणि संदीपचा हा डीप षटकार, मास्टर षटकार. परेश यांनी जर षटकार मारला तर कुंदन कोळी यांच्याकडून त्यांना 100 रुपयाचं बक्षीस आमच्याजवळ इथं जाहीर आलेले आहेत पैसे, पण षटकार मारावा लागेल. बॅक टू किशोर. प्रमोद टू संदीप, पुन्हा एकदा मोठ्या प्रहाराच्या शोधामध्ये. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेला सिंगल आणि इथेही मिस. धावसंख्या पोहोचलेली आहे 24 आणि यावेळेला मात्र बाद. पंधरा चेंडू 18 धावांची गरज. डेंजरस डॅनी आणि पहिल्या चेंडूवरती साईनाथ क्रिकेट क्लब चौकार. जबरदस्त सुरुवात. पहिल्या चेंडूवरती डेंजरस डॅनी यांनी चौकाराने केली सुरुवात. 14 चेंडू 14 धावांची गरज. यावेळेला मात्र फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
वाईडचा इशारा. 14 मध्ये 13 धावा गरजेच्या. कट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी प्रमोद यांनी. हा चेंडू फार योग्य टप्प्यावरती टाकला, थोडासा तेज सुद्धा होता. अनेक फलंदाज आहेत कोळी आगरी एकता समाज मंडळाचे. सिंगल मिळालेला आहे. दुसऱ्या धावायचाही प्रयत्न डॅनी नक्कीच करतील. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये सुद्धा डॅनी फार तेज आहेत. धावा झालेल्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 एका गड्याच्या मोबदल्यात. 12 मध्ये 11 धावांची गरज. राकेश आणि राकेश समोर परेश. मडबी फ्लिक स्ट्रोक. चांगली तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि परेश सुद्धा आपले सिंगल्स डबल्स मिळवण्याची जी प्रतिभा आहे त्याचं दर्शन आपल्या सर्वांना दाखवत आहेत. मनोरी त्यांना माहीत आहे की डॅनी जर तुमच्या समोर असेल तर तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळण्याची गरजही नाही. सामन्याची तशी परिस्थितीही नाही. 11 चेंडू 9 धावांची गरज. कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि ड्रॉप. यावेळेला मात्र विकेटचं पतन. आयोजित मास्टर चषक कोळी आगरी एकता समाज मंडळाची साथ लाभली. डॅनी ऑन स्ट्राइक. दीपक, अमित, अविनाश, ग्लेन, नायजेल, संजय, मिनेश अशा अनेक फलंदाज कोळी आगरी एकता समाज मंडळाचे आक्रमक फलंदाज आहेत. पण डॅनीची प्रतिभा थोडी वेगळी. डेंजरस डॅनी, वन ऑफ माय फेवरेट. रॉय यांचं नाव आपण कसं विसरू शकतो. पंकज आहेत, फ्रान्सिस आहेत, केविन आहेत. 8 धावांची गरज आहे. स्वप्नील तुमचे मित्र प्रकाश कांबळे देखील त्यांना देखील तुमचा उत्सुकता लागलेली आहे. ज्यांनी भाटीचे लॉयड आणि मॅग्निफिसंट कुलवेमचे क्लेविन हे सुद्धा फार जबरदस्त फलंदाज आहेत. राकेश, मनोरी संघ 7 चेंडूंवरती 8 धावांची गरज. थोडं प्रेशर, थोडा दबाव पुन्हा एकदा मनोरी संघावरती आलेला आहे. मडबीने क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा चुका केल्या. त्या चुकांची भरपाई आता करण्याचा प्रयत्न मनोरी करत आहे. अँड दे कॅन कम बॅक. मोठा प्रहार. कव्हर पॉइंटच्या दिशेला चेंडू. धावा मिळालेल्या आहेत. 2 तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न नाही. 2 धावा.
किरण वैती, मालवणी क्रिकेट संघाचा किरण वैती आणि आपला कोली अग्रिक त्या समाज मंडळाचे माजी सचिव किरण वैती, मी विनंती करतोय की तुम्हाला स्टेजवर बोलवतायत. किरण वैती या स्टेजवर या. 6 ball 6 needed. फक्त सिंगल आणि पुन्हा एकदा तीच मिस्टेक. मड बी, ज्या मड बीला मी पाहत आलेलो आहे, जी मड बी क्षेत्ररक्षणामध्ये अव्वल दर्जाची प्रदर्शन करणारी टीम आहे, आज ती कुठे ना कुठे थोडीशी मिस वाटते मला क्षेत्ररक्षकांमध्ये. देयर मस्ट बी समथिंग इज मिसिंग. ज्या पद्धतीचे क्षेत्ररक्षक मड बी टीम मध्ये आहेत, तो संघ आज पाहायला मला मिळाला नाही. लीगल डिलिव्हरी. डॅनी, अमित, अजूनही संधी आहे. 4 चेंडूंमध्ये 4 धावांची अजूनही गरज. का सामना डॅनी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल की शेवटच्या चेंडूपर्यंत सिंगलच्या डबलच्या रूपानं सामना अंतिम चेंडूपर्यंत घेऊन जाईल. जसा स्वाभाविक खेळ आहे डेंजरस डॅनी यांचा, माझ्या मते सामना क्लिअर करण्याचा प्रयत्न डॅनी यांच्याकडून नक्कीच होईल. अमित तो डेंजरस डॅनी. अमित सातारे एक निपुण गोलंदाज आहेत, एक हुशार गोलंदाज आहेत. डॅनी हे ओळखून आहेत. अमित सातारे टू डॅनी. हॅलो हॅलो चेक. धावा मिळतील डिक्लेअर झोन मध्ये 2. 3 चेंडूंमध्ये आता 2 धावांची गरज. एक एक्स्ट्रा बॉल द्यायचा प्लीज. येस, मॅचचा बॉल आलेला आहे. 3 balls 2 needed. 3 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. पॅडल स्वीप स्ट्रोक आपण पाहिला. एक रणनीती डॅनी यांची वेगळी आहे. कुठल्याही प्रकारची जोखीम त्यांना घ्यायची नाहीये. पुढचा चेंडू टाकण्यात येतोय आणि पुढचा चेंडू फक्त प्लेट केलेला. शतरक्षक होता, त्याच्याकडून देखील मिस्टेक्स. आणि तिथं एक धाव सिंगल काढलेली आहे. सिंगलच्या साहाय्याने धाव संख्या लेवल झालेली आहे. आता फक्त एक धावेची गरज आहे. 2 मध्ये 1 काढायचे आहेत. साईनाथ क्रिकेट क्लब हे मनपूर्वक आभार व्यक्त करत आहेत समाजसेविका बीना सिंग ताई यांचं. त्याचबरोबर अर्जुन सिंग राजपूत साहेब, गुरबख्श सिंग मथुरे साहेब, ओम प्रकाश यादव जी, नेहा आलम शेख, चंदन सिंह जी और जोग भाई जो सत्यम कलेक्शन से हैं. आप सभी का तहे दिल से शुक्रिया. थैंक्स अ लॉट. कंपल्सरी चेस. 2 चेंडू 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धावेची गरज. आणि अशाच पद्धतीनं संघ मनोरीने जिंकली ही स्पर्धा. अभिजित टीम, आकर्षक टीम. ठीक आहे.